टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सर, क्लस्टरच्या माध्यमातून हे युनिट आपण उभा केलंय, ह्याच्या मागे तुमचा उद्देश काय आहे? जे झाडं तोडली जातात ते सुद्धा थांबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता। या ठिकाणी हे जे युनिट केलेलं आहे सोलरवरती खवा निर्मिती, हा भारतातला पहिला प्रकल्प आहे। आमचा उद्देश एक होता की या परिसरामध्ये दररोज 40 ते 50 टन खवा निर्मिती होते। यासाठी वर्षाला 10 लाख झाडं या परिसरातली तोडली जायची। महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर 1 कोटी झाडं फक्त खवा निर्मितीसाठी तोडली जातात। आणि यासाठी मागील 5 वर्षापासून आपण संशोधन करून या मशीनची निर्मिती केली। परंतु हे मशीन चालवत असताना याला इंडस्ट्रियल टेरिफ दिला जायचा आणि त्या टेरिफमध्ये तो कस्टमरला, ग्राहकांना परवडत नव्हता, कारण 10 ते 12 रुपये युनिट हा इंडस्ट्रियल टेरिफमध्ये दिला जायचा। कमर्शियलमध्ये 15 रुपये युनिट लागायचे। मग आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून या ठिकाणी ॲग्रिकल्चर अँड अदरमध्ये मागणी केली आणि यावर्षी शासनाने ती मान्यही केली। 1 एप्रिल 2025 पासून या खवा निर्मितीसाठी आता ॲग्रिकल्चर अँड अदरमध्ये वीज निर्मिती दिली जाते, त्याला मान्यता दिलेली आहे। आणि यासाठी फक्त आता 5.5 रुपये युनिट याप्रमाणे विजेला खर्च येतो। त्यामुळं 1 किलो जर खवा करायचा असेल तर पूर्वी 3 किलो लाकूड लागायचं, गॅसवरती 55 रुपये किलो खर्च यायचा। परंतु ॲग्रिकल्चर अँड अदरमध्ये वीज कनेक्शन घेऊन जर खवा निर्मिती केली तर 15 ते 16 रुपये फक्त खवाला बनवण्यासाठी खर्च येतो। आता तुमची जी मागणी आहे त्याला सरकारकडून मंजुरी मिळालेली आहे का? आणि जे प्रमुख लक्ष्य आहे वृक्ष तोडीचं, त्याला आळा घालणं, तर हे आता होईल का साध्य? तर या ठिकाणी सरकारच्या GR मध्ये महावितरणच्या 1 एप्रिल 2025 पासून याच्यासाठी ॲग्रिकल्चर अँड अदर या टेरिफमध्ये खवा निर्मितीसाठी शासनाने मान्यता दिलेली आहे, ते लागू पण झालेलं आहे। आणि आमचा पुढचा उद्देश असा राहील की या मशीन सर्व खवा उत्पादकांनी घेऊन आपण आपल्या स्तरावरती किंवा शासनाच्या विविध योजना आहेत 35 ते 60% या ठिकाणी शासन पण या योजनेसाठी सबसिडी देतोय। आणि या सबसिडीच्या माध्यमातून सर्व खवा उत्पादकांनीही याचा लाभ घ्यावा आणि आता जी वृक्षतोडीवरती खवा निर्मिती होती ती बंद करून सगळ्यांनी, सर्व खवा उत्पादकांनी ॲग्रिकल्चर अँड अदर या टेरिफचा लाभ घेऊन, शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन इंडक्शन खवा मशीनवर ते खवा निर्मिती करावी।